चला मॅचला सुरुवात करा प्लीज. अंपायर्स सातत्यानं आपण वेळेच्या संदर्भामध्ये वॉर्न करायचं खेळाडूंना. चला प्लीज स्टार्ट करा मॅच. अंपायर्स हर सुबह एक नया ख्वाब लाती है, हर मुश्किल अपनी राह दिखाती है, जो रुक जाए वो जिंदगी नहीं, जो चलते रहे वही जीत पाती है. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. पहिला बॉल. अनिकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. स्ट्राइक एंडला बाळा आणि नॉन स्ट्राइक एंडला अमोल. सलामीची जोडी आपल्याला दोस्ती 11 शहापूर या संघाच्या माध्यमातून. फर्स्ट बॉल टू गो. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय कॅपमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पुढे आलेत मिड विकेट वरनं. बॉल कलेक्ट करतात, फेकी करतात. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल रन कंप्लीट केली. अमोल थोरात आहे स्ट्राइक एंडला. दोस्ती 11 शहापूर. मगाशीच उल्लेख केला या संघाविषयी भरपूर काही सांगण्यासारखं आहे. जशी जशी मॅच पुढे जाईल आपण दोस्ती 11 शहापूरच्या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या सीझनचा मागच्या हंगामाचं देखील वर्णन नक्कीच करू. ऑन साइडला अमोल थोरातच्या बॅट मध्ये ट्रेडमार्क फटका. स्लॉक स्वीप. स्क्वेअर ऑफ द विकेट. सकाळच्या सत्रामध्ये एक दर्शनीय सुंदर क्लास फटका. षटकार. नऊ वाजून 25 मिनिटांनी इनिंगला आपण सुरुवात केली आहे, त्यामुळे 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. एनपीए टीम कॅप्टन या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करायचा. अडवा पॅटर्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक जबरदस्त फटका पण पाहिला अमोलच्या बॅटमधनं. वन्स अगेन टॅच दिशेला हवे. अलॉंग द कार्पेट एक भरपूर लॉंग चेस आहे. रोशन वेखंड आहे, त्याच्या माध्यमातून फंबल झालाय आणि इथे एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा कंप्लीट होत आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 9 धावा. चांगली सुरुवात दोस्ती 11 शहापूर. मित्रांनो 40+ चे खेळाडू आहेत संपूर्ण या टीम मध्ये आणि आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा आनंद ते घेत आहेत दोस्ती 11 शहापूर संघ. ऑन साइडला वन्स अगेन खेचून मारला आणि रिझल्ट तोच आहे. प्रेक्षक नक्कीच त्या ठिकाणी रोशन होता. तो प्रेक्षकाच्या भूमिकेत फक्त पाहतच राहिला बॉलकडे. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल थोरात सकाळच्या सत्रामध्ये मैदानाला आग लावतोय. षटकार. मैदानाच्या आतमध्ये दशरथजी खुपसे सर, आपण ती खुर्ची वरती घेऊन बसायचं, कोणीच खाली बसू नका. आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद. थँक्यू. 40+ चे सर्वच खेळाडू आहेत, त्यांचं कौतुक करायला हवं. अमोल थोरात पहा, नक्कीच म्हटलं जातं की तुमच्या छंदापेक्षा तुमचं वय मोठं नसतं. वयाने आम्ही जरी मोठे असलो तरी क्रिकेटचा छंद आमच्या नसानसामध्ये भिनला. इथे पंच दर्शवतात. भरपूर बाहेरची लाईन होती आणि इथे आपण पाहिलं तर यावेळी थोडंसं वाचण्याचा प्रयत्न गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून वाईड बॉल आला. टीमची टोटल भरधाव वेगाने पुढे सरकत असताना 16 ऑन बोर्ड 16. यावेळी चांगला बॉल आहे फुल लेनचा आउटसाइड ऑफ. यावेळी टप्पा देखील चांगला होता आणि लाईन देखील चांगली होती. इस लाईन मेंटेन होण्याचा सातत्यानं प्रयत्न राहील अनिकेतच्या माध्यमातून. धावसंख्या 16. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय 9:25 ला या मॅचला आपण सुरुवात केली आहे. तो वेळेच्या संदर्भात लेकिन आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचा. समोर खेळलेत यावेळी देखील फटका अतिशय चांगला आहे. वाडिश लॉंग ऑनला अमोल थोरात ऑन फायर. या ओव्हरचा सलगचा 3रा षटकार.
काय जबरदस्त बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये. अमोल थोरात ऑन फायर. 3 षटकार त्याच्या पॅटमधनं आपण पाहिलंय. धावसंख्या स्कोर बोर्डवर तब्बल 22. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 4 मिनिटं झाली आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय NPAच्या माध्यमातून अनिकेतचं, परंतु पहिल्या षटकामध्ये सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः आग लावली आहे आपल्या फलंदाजीनं अमोल थोरातनं. दोस्ती 11 शहापूर दिग्गज खेळाडू आहेत, ज्या खेळाडूनं नक्कीच आपण पाहिलं तर मागचे 10 वर्षापूर्वीचा जो क्रिकेट आपापल्या गावाकडून गाजवलं ते सर्वच खेळाडू एकत्र आले. 40+ सर्वच खेळाडू आहेत तालुक्यातील आणि नक्कीच या खेळाडूने मागचे 2 हंगाम 40+ क्रिकेट गाजवलाय तालुक्यामध्ये. तालुक्याच्या बाहेर जाऊन देखील अनेक पारितोषिक दोस्ती 11 शहापूर संघाने पटकावली आहेत आणि आपल्या अनुभवाचा नक्कीच पुरेपूर ते लाभ या क्रिकेटमध्ये उठवतात, एन्जॉय करतात. दोस्ती 11 शहापूर संघ क्रिकेट नक्कीच त्यांनी जगलंय क्रिकेट आणि ते आता सध्या हा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि आनंद घेत असताना आज अमोल थोरातची बॅटिंग आपण पाहिली, मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी. प्रीतम आला. NPA एक तगडा संघ, नक्कीच बांधणी केली गेली आहे. आपल्याला पाहायला मिळतात नवनवीन खेळाडूंची भरती आणि सातत्यानं ही कॉम्पिटिशन शहापूर तालुका ओपन टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर होता, पूल करायचा होता, बीट झालेत विकेट किपर बीट. जॉर्ज शॉट पॉइंटचा खेळाडू, लॉंग चेस आहे, खेळाडू धावतात, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. लास्ट मोमेंटला इथे पायाने बॉल अडवला. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं तंत्र दाखवलं आणि तब्बल आपण पाहताय 3 धावा या ठिकाणी पूर्ण केला. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. तुमच्या वयाला हरवायचं असेल तर तुमचे छंद जिवंत ठेवले पाहिजेत. पु ल देशपांडे असं म्हणतात की तुमच्या वयाला जर तुम्हाला हरवायचं असेल तर तुमचे छंद जिवंत ठेवले पाहिजेत. आणि इतक्या वयामध्ये देखील 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. दोस्ती 11 शहापूर संघाचं नक्कीच कौतुक या गोष्टीसाठी करावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्डवर भरधाव वेगानं पुढे सरकत असताना 25-25 समोर खेळलेत, उंच गेला हवेमध्ये, कॅचची शक्यता, मॅचची गोल्डन विकेट. कॅच कोण पकडणार हा प्रश्न होता. रुपेश परडे मॅन फ्रॉम चेरिवली भरपूर दूरवरनं आला, लास्ट मोमेंट पर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि आउटफील्डचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून सातत्यानं ज्या खेळाडूची चर्चा होते त्या रुपेश परडेनं हा कॅच टिपलाय. फलंदाज बाद. सकाळचं सत्र, क्रिकेटचं वातावरण, रोमांचक थरार आणि त्यामध्ये आमच्या राजेंची आठवण, जबरदस्त संगीत, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारं संगीत. राजे 350 वर्ष होऊ दे किंवा 3500 वर्ष, तुम्ही आमच्या मराठी माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये कायम विराजमान आहात. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना. मुजरा करून पुनश्च जाऊयात मैदानाच्या दिशेनं. धावसंख्या स्कोर कार्डवर 25. विकेटचं प्रतिनिधित्व झालं. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये फजल आला गॅप मध्ये, क्लास इथे पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर फजलचा बॉल गॅप मध्ये, लॉंग ट्राय, लॉंग चेस आहे, लास्ट मोमेंटला भाऊ आलाय आणि इथे देखील तेच तंत्र मगाशी मी म्हटलं क्रिकेटमध्ये फुटबॉल, पायानं बॉल आतमध्ये अडवला. दरम्यानच्या कालावधीमध्ये 3 धावा पूर्ण केल्या. काय होणं आवश्यक आहे. इतक्या वयामध्ये देखील एक खेळाडू त्यांच्यामध्ये असलेली चुस्ती फुर्ती दाखवत आहेत, चपळाई दाखवत आहेत आणि हेच तर क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्रिकेट जगलं जातं. क्रिकेट हा एक धर्म आहे भारतीयांसाठी. प्रत्येक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा क्रिकेट एन्जॉय करतात आणि क्रिकेट हा इमोशन आहे, ह्या भावना आहेत भारतीयांसाठी. ओहो, स्विंग अँड मिस, यावी लाईन चांगली आहे. प्रीतम टप्पा पडल्यानंतर
यावेळी चेंडूनं हलकासा स्विंग घेतला, बाहेरच्या दिशेला वळण घेतलं. सूरज विषय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कॅप्टन आहे, गेली अनेक वर्ष NP संघाचं प्रतिनिधित्व तो करतोय. शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा एक टेक्निकल बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे सूरज विषय, मॅन फ्रॉम दसई. प्रत्येक खेळाडूविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, कारण हे सर्वच खेळाडू शहापूर तालुक्याच्या प्रत्येक गावामधून आलेत. गावाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यानंतर ते आता शहापूर तालुक्याच्या ओपन संघाचं प्रतिनिधित्व करतात आणि प्रत्येकाने स्वतःला सिद्ध केल्यानंतरच त्यांची ओपन खेळामध्ये वर्णी लागली आहे. चांगली फिल्डिंग, मगाशी उल्लेख केला आपण, एक जबरदस्त झेल, जवळजवळ 30 ते 35 पावलांचा रनअप, पल्ला गाठत त्यानंतर तो झेल पकडलाय. आणि नेहमीच म्हटलं जातं ज्यावेळी मिड विकेटला लॉंग ऑनला रुपेश फर्डे असतो, झेल जर गेला तर 100 आउट ऑफ 95% तो झेल कॅरीज केला जातो. आउटफील्ड मधला एक दर्जेदार खेळाडू, चेरवली गावाचं प्रतिनिधित्व करत असताना स्वतःला सिद्ध केलं गोलंदाजी फलंदाजीमध्ये आणि त्यानंतर आता NPचं प्रतिनिधित्व करतोय. ॲप ट्रॅकर ऑन साइडला पूल करायचा होता, अपील करतात पंच सहमत नाही आहेत. एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी? ओ गुड डिसिजन, कारण चेंडू त्या ठिकाणी मांडीला ब्रश होऊन हवेमध्ये फ्ला झाला होता आणि आपण पाहू शकाल रिप्लाय मध्ये, गुड डिसिजन बाय अंपायर. हाताला ब्रश झाला, हाताच्या वरच्या टो एंडला ब्रश झाला आणि चला ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन मान्य करावा लागेल आणि मॅच सुरू करा. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. धावसंख्या 29 आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 22 होते आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या प्रीतमच्या. प्रीतमनं भन्नाट गोलंदाजी केली, किफायतशीर गोलंदाजी, ज्यामध्ये रन्स कमी देणं आवश्यक होतं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येचा डोंगर उभारला होता आणि कुठेतरी त्या धावसंख्येच्या डोंगराला आळा घालण्याचं काम प्रीतमने सेकंड ओव्हरमध्ये केलंय. 11 मिनिटं झाले 2 ओव्हरसाठी, लक्षात घ्या टीम NP स्पोर्ट्स. षटक क्रमांक 3 रोशन वेखंडे आलाय, बोरशेती गावाचा खेळाडू. बोरशेती म्हटलं की सध्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरच एक मोठं नाव आहे. मेहनत असते, सातत्यानं सराव असतो आणि त्याच बोरशेतीचा एक स्टार खेळाडू आहे रोशन. पहिलाच बॉल थांबले, वाट पाहिली आणि त्यानंतर त्या बॉलची वाटच लावून टाकली, बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनचं स्वागत केलं. येस, वेलकम रोशन, षटकार. धन्यवाद डीजे. षटकार आला, बाळाच्या बॅट मधनं स्वागत केलं रोशनचं. टीमची टोटल 6 धावांना फ्लाय होत असताना नफल कव्हर 35. टायमर सेट केलाय. NP स्पोर्ट्स या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आज आम्ही कुणालाही सोडणार नाहीयेत. प्रत्येक टीमला
जर तुम्ही ओव्हर रेट जास्त ठेवला तर तुम्हाला दंड बसणार आणि स्ट्रेट फॉरवर्ड सूचना आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला देतोय. हो यावेळी चांगला बॉल आहे, कमबॅक केलाय. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये यावेळी याचा जो टप्पा होता तो थोडासा पुढे ठेवला तर पुढून स्विंग दिला आणि हे कमबॅक रोशनचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे सर साऊंड डान्सिंग डाऊन द ट्रॅक डीप मध्ये क्षेत्ररक्षक नंदू आहेत, त्यांच्या माध्यमातून होणार नाहीये चुकी. एक चांगला झेल सीमारशीच्या लगत टिपलाय आणि मोठा धक्का लागलाय. बाला माघारी परतावा लागेल. दुसरा धक्का दोस्ती 11 शहापूर संघाला. फलंदाज बाद. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला. छेदपोलीचा खेळाडू आहे नन्नू, त्याच्या माध्यमातून हाईट आहे आणि नेहमीच आपण पाहिलं तर मिड विकेट लॉंगॉनला तुमच्या टीमचे सर्वाधिक चांगले खेळाडू असणं आवश्यक आहे. वेलकम सोमनाजी खाडे सर, तुमचे परम मित्र आणि अल्लानी गावच्या एक समालोचन क्षेत्रातला ढाणा वाघ म्हणून यांची ओळख आहे आणि कालच्या दिवसामध्ये खूप चांगली साथ त्यांची लाभली. आज देखील त्यांच्या आवाजाची जादू नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, टॉस बॉल होता, मिस केला दशरथ खुपसेजींनी आणि बॉल सर यष्टनवर जाऊन आदळलाय. अजून एक धक्का लागतोय. दोस्ती 11 शहापूर संघाला. फलंदाज बाद. जावा चला बॅटर आपण देखील थोडस फास्ट आहे. 35 धावा स्कोर बोर्डवर. क्रमांक 3चं षटक सध्या सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली होती अमोल थोरात यांच्या बॅटमधनं. आपण 3 षटकार पाहिले पहिल्याच ओव्हरमध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अमोलजी थोरात यांच्या बॅटिंगनं मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर बाळाच्या बॅटमधनं देखील कुतुंग षटकार आला होता. फैजल आहेत सध्या मैदानाच्या मध्ये खेळतात. दशरथ पहिल्याच बॉलवर बाद झाले आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आला. ज्ञानेश्वर. धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 आपल्याला पाहायला मिळते. रोशन वेखंडे पहिल्या बॉलवर जरूर एक मोठा षटकार आला होता परंतु त्यानंतर अतिशय चांगला कमबॅक. दुसरा चेंडू डॉट आणि सलग 2 विकेट. हॅट्रिक वर आहे रोशन. मिस टायमिंग आहे आणि शॉर्ट फाईन लेगला. हॅट्रिकची संधी होती रोशन साठी आणि झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला. अतिशय सोपा झेल होता. कॅच ड्रॉप होते आणि इथे जीवदान मिळत आहे ते ज्ञानेश्वरला. हॅट्रिकची संधी होती. रोशनचं कौतुक करायला हवं. पहिल्या बॉलवर मोठा षटकार आला परंतु त्यानंतर आत्मविश्वास डगमगू न देता चांगल्या टप्प्यावर त्याने गोलंदाजी केली आतापर्यंत. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आहे. इथे स्टंपिंग केलं. अतिशय चांगली विकेट किपिंग सूरज विशेची आणि अपील केल्यानंतर तिसऱ्या पंचांच्या दालनामध्ये अंपायर्सनं हा चेंडू सोपवला. तर UTC कडे आपण जाऊयात की या ठिकाणी फलंदाज बाद आहे की नाही हे या ठिकाणी पाहिलं जाईल. नॉट आउटचा इशारा. फलंदाज सेफ क्रीज मध्ये पोहोचला त्यामुळे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3चा केस संपन्न झाला आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळते. 36 ऑन बोर्ड. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 22, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि या ओव्हरमध्ये 7. म्हणजे मागचे 2 षटकं जर आपण पाहिली तर इकॉनॉमिकल राहिलेत NPA संघासाठी. त्यामध्ये प्रीतम आणि त्यानंतर रोशन. प्रीतम आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळण्यासाठी लेफ्ट हँडेड बॉलर आहे आणि डावखुर हाताचे गोलंदाज नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. कारण या डावखुर हाताच्या गोलंदाजांकडे एक नॅचरल स्विंग असतो. चांगली गोलंदाजी प्रीतमनं मागच्या स्पेलमध्ये केली त्यामुळे संघनायकानं पुन्हा एकदा विश्वास त्याच्यावर दाखवला. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला 36 पाहायला मिळते. 36. टाइम सेट आहे पहा. 16 मिनिटं झाली आहेत त्यामुळे हे षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आता 20लाच क्लिअर झालं का? आपण थांबवलेला भरपूर मॅच. आता 20लाच क्लिअर केलं जाईल. तुला 4 मिनिटांमध्ये त्याला ओव्हर कंप्लीट करायचं.
पहिला बॉल डॉट आहे, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रीतमचा. बॅटची कडा, बॅटची कडा. हो यस, सांगता स्वतःहून की बॅटची कडा घेतली आणि इथे विकेट किपर मयूरच्या हातामध्ये हा झेल जातोय आणि अजून एक धक्का लागतो तो दोस्ती 11 शहापूर संघाला. फलंदाज बाद. षटक समाप्त झालं. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 45-45 ऑन बोर्ड. धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ झाला. शेवटचं षटक आहे आणि हे शेवटचं षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये जर हार्दिक 11 आणि वेताळ स्वामीचे कॅप्टन जर पोहोचला नाही तर ही पुढची मॅच 4 ओव्हरची असेल. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी मनोजदा वेखंडे यांच्यासाठी, मनीषदा खाडे यांच्यासाठी आमचे मित्र आदरणीय सचिनजी घरत शिलोत्तर यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद सचिनजी. आणि त्यांच्याच माध्यमातून आमच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय रुपेश फरडे यांच्यासाठी. प्रत्येक 3 षटकारांना
रुपेशजी यांना सचिन घरत यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. नेक्स्ट इनिंगमध्ये त्यांची बॅटिंग पाहणं एक पर्वणी असेल. 45 धावा सध्या स्कोर बोर्डवर आहेत. शेवटचं षटक या ओव्हरमध्ये जर 15 धावा आल्या तर एक चांगली टोटल जरूर उभारली जाईल ती दोस्ती 11 शहापूर संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी नन्नू आपल्याला पाहायला मिळतोय. रबर क्रिकेटमध्ये या खेळाडूनं चांगली कामगिरी केली. आपल्या गोलंदाजीनं गतिमान चेंडू हाताळले. तोच नन्नू मॅन फ्रॉम चेरपोली. प्रत्येक खेळाडूची विशेषता आज आपण नक्कीच सांगणार आहोत. प्रत्येक खेळाडूला मान सन्मान आपण आज समालोचनाच्या माध्यमातून देणार आहोत. प्रत्येक खेळाडूची विशेषता नक्कीच त्या ठिकाणी दिली जाईल. साईनगर चेरपोलीचा खेळाडू आहे नन्नू. पहिला बॉल वाईड हाताळलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 46-46. बॅक टू द बॉलर खेळले. स्वतःच्या फॉलोतुमय चेंडू कलेट डॉट बॉल आला. विकेट किपर सध्या आपण पाहताय मयूर दिनकर. अस्नोलीचा ढाण्या वागवून ज्या खेळाडूची ओळख आहे. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम अस्नोली. अस्नोलीचं क्रिकेट ज्याच्या नावानं ओळखलं जातो तो मयूर दिनकर सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. इन स्विंग बॉल होता. भरपूर दूरवरनं आतमध्ये घेतला आणि इथे फलंदाजाचा फुटवर्क रीड केला. हेच टेक्निकल क्रिकेट असतं. ॲज अ बॉलर ज्यावेळी तुम्ही भरपूर सराव करता, भरपूर सामने खेळता, त्यानंतर तुम्हाला अनुभव येतो एक्झॅक्टली मॅचमध्ये कशा पद्धतीनं कोणत्या बॅटर्स समोर गोलंदाजी करायची आहे. जर एखादा षटकार आला त्यानंतर कशा पद्धतीनं कमबॅक करायचं आहे, वैविध्यपूर्ण षटक कशा पद्धतीनं हाताळायचं आहे, सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जातात. फुलटॉस आहे. ऑन साईडला टर्न केला. अलॉंग द कार्पेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक रोशन आहेत. पुढे आल्यात आणि नक्की शॉट थर्डमॅनला आपण पाहतोय अख्तर शेख. जितका मैदानाच्या आतमध्ये शांत तितकाच मैदानाच्या बाहेर देखील हा एक अतिशय चांगला बिंग ह्युमन म्हणून ज्या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अख्तर शेख ज्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी मुसा शेख हिच्या नक्कीच साठी तिच्या नावानं अख्तर शेख यांनी या स्पर्धेला दिली आहे. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि षटकार आला यावेळी सुमित देशमुख यांच्या बॅटमधनं. पुरंदर फॅन्स क्लब कडनं नक्कीच ही ट्रॉफी ओवी स्पोर्ट्स बिरवाडीला या स्पर्धेसाठी दिली गेली. त्यामुळे आम्ही अख्तर शेख आणि मुसा शेख दोघांचा आभार व्यक्त करतोय. बैलगाडा शर्यत सध्या हे वेड लागलंय संपूर्ण महाराष्ट्राला आणि पुरंदर बैलाचे 2 मालक आहेत. सध्या आपल्याला एक बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनला अख्तर आणि मुसाई 2 जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि अजून जे खेळाडू राहिले असतील नक्कीच तुमचं देखील कौतुक केलं जाईल जसा जसा टर्न पुढे जाईल, जशी जशी मॅच पुढे जाईल. धावसंख्या फ्लाय होते. अर्धशतक कंप्लीट. वन सेकंड ऑन साइडला मोठा प्रहार आहे. प्रेक्षक स्कोर ऑफ द विकेट फक्त पाहतच राहतील. एक फायटिंग टोटल, एक चांगली टोटल सध्या दोस्ती 11 शहापूर उभारत असताना सुमित देशमुख यांच्या पाठमध्ये इनिंगचा 3रा षटकार. आला मॅन फ्रॉम गोटेगर संघ म्हटलं की हा देखील एक दादा संघ ज्या संघानं शहापूर तालुक्याचं नाव रोशन केलं. रायगड, ठाणे, पालघर तिन्ही जिल्ह्यांमध्ये जाऊन आपल्या नावाचा, आपल्या तालुक्याचा डंका ज्या टीमनं पिटला त्याच गोटेगरचा हा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू प्रीतम डावखुऱ्याचा एक जबरदस्त गोलंदाज. धावसंख्या स्कोर कार्डवर फ्लाय होत असताना 59 धावा यावेळी लाईन पाहावी लागेल. पंच वळतात आमच्याकडे. हो यस, इट्स अ वाईड बॉल कॉल केला. एक लांब महागडं षटक आणि थोडंसं लांबवत जाणारं षटक आहे नन्नूचं. आपण पाहता एकंदर त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 धावाला 60 धावा. मी उल्लेख केला जर या ओव्हरमध्ये 60 पर्यंत घेऊन गेले तर एक चांगली टोटल जरूर NP स्पोर्ट्स समोर फाईट करेल तो दोस्ती 11 शहापूर. इथे देखील लाईन खराब आहे. वन्स अगेन अनदर वाईड बॉल कॉल फ्रॉम अंपायर्स. हेमंतजी तावडे, अभि सावंत. शहापूर तालुक्याची ही पंचांची जोडी आहे. आणि तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर या जोडीने देखील अंपायरिंगच्या माध्यमातून भरपूर चांगलं काम केलंय. सध्या सुमित देशमुख खेळतात, ते देखील चांगले अंपायरिंग करतात आणि सध्या बॅटिंग त्यांनी कडक केली.
यावेळी लाईन चांगली आहे. डॉट बॉल न षटकाची सांगता आणि इनिंगची देखील सांगता होत असताना 5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 5 ओव्हर नंतर 61 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. त्या बॅटिंग करत असताना दोस्ती 11 शहापूर संघाच्या आणि 62 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं आहे ते दोस्ती 11 शहापूर संघाने NP स्पोर्ट्स शहापूर या संघासमोर. कशा पद्धतीनं सेकंड इनिंगमध्ये या धावा चेस केला जातील की दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 शहापूर संघ मोठा उलटफेर करत असताना या धावा डिफेंड करेल. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्रेयस दादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृतिचषक 2025चा थरार आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात मॅन फ्रॉम अल्लानी आणि आमचे परम मित्र शहापूर तालुका क्रिकेट समालोचक पॅनलचे सदस्य आदरणीय सोमनाथ दादा खाडे साहेबांचा आवाज. त्यांचा आवाज आपण नक्कीच ऐकणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये खेळाच्या. त्यांना आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. हॅलो. यापुढील होणारा सामना वेतास्वामी विपक्ष हार्दिक स्पोर्ट्स शहापूर दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी विनंती करतोय, रिपोर्ट केला नसेल तर आपल्या यापुढील सामना 4 षटकांचा राहील, याची नोंद घ्या. कंपल्सरी 4 षटकांचा सामना राहील हा, कारण दिलेला टाइम हा खूप अनमोल आहे. आज आपण टाइम देऊ शकत नाही, कमिटी तुम्हाला काही 1 मिनिट सुद्धा देऊ शकत नाही. सर्व संघांनी नोंद घ्या. दिलेल्या टायमिंग मध्ये आपल्या ओव्हर कंप्लीट करा. 1-2 मिनिट ऍडजस्ट करू शकतो, त्या व्यतिरिक्त आम्ही ऍडजस्ट करू शकत नाही. भरपूर सामने खेळवायचे आहेत. आपलं इथं या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवा. लवकरात लवकर दिलेल्या टायमिंग मध्ये या ठिकाणी उपस्थिती दाखवा आपली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूयात. आणि आजच्या बहारदार दिवसाला आपण सुरुवात केली आहे. माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडी आयोजित स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृतिचषक 2025चा हा रणसंग्राम आजचा 8वा दिवस या ठिकाणी आपण सुरू केला आहे. सकाळचं सत्र ज्यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध आपल्याला सर्वांना केलं, व्हॉइस ऑफ शेरे शहापूर मराठी समालोचन क्षेत्रातील दिग्गज आवाज आपण ऐकताय. जगदीशजी तारमळे सर, आपलं मनापासून हार्दिक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आज व्यावसायिक क्रिकेटचा नजराणा क्रीडा रसिकांसाठी, शहापूर तालुक्याच्या तसेच ग्रामीण क्रिकेटच्या सर्व चाहत्यांसाठी आज तुम्हाला एकाहून एक चांगल्या दर्जाच्या मॅचेस पाहता येतील. एकाहून एक चांगल्या दर्जाचे व्यावसायिक प्लेयर्स तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल.
सकाळचं सत्र निश्चितच पूर्वार्ध पार पडलाय. दोस्ती 11 शहापूर या टीमनं बनवल्या 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष ठेवलंय. आव्हान नक्कीच तगडं पाहायला मिळतंय. व्यावसायिक क्रिकेट आज अनुभवणार आहोत. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक दोस्ती 11 शहापूर या टीमकडे आहे. 40+ भरपूर खेळाडू, खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग केली आहे, एज इज जस्ट नंबर सांगून त्यांनी निश्चितच 61 धावा बनवल्या आणि 62 धावांचं लक्ष दिलंय. गेम ऑन. पहिलाच बॉल. संतोषचा पहिला चेंडू, बॅटची एज, विकेटच्या मागे चूक केली आहे. पहिल्याच बॉलवरती कदाचित जीवनदान मिळालंय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथं कंप्लीट झालीय. पहिल्याच बॉलवरती धोक्याची घंटा. 38ची पाबंदी असणारं पहिलं षटक. 5 षटकांची मॅच. पहा मित्रांनो, आज व्यावसायिक क्रिकेट आहे, व्यावसायिक खेळाडू आहेत आणि निश्चितच 5 षटकांची मॅच प्रत्येक संघाला खेळायला मिळावी, त्याचबरोबर प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळावी, ही सर्वांची अपेक्षा आहे. वेळेत या. नन्नूसाठी टाकलेला हा बॉल. इथं सुद्धा बॅटची एज, लक फॅक्टर ऑन, नशिबाची साथ. लॉंग स्टॉप एंडला चेंडू जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा अपयशी ठरलीये. चेंडू सीमा पार, नशिबाचा चौकार. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहताय आत्मविश्वास गोलंदाजाचा सुंदर पाहायला मिळतोय. बॅटची एज 2 वेळा लागली. विकेटच्या मागे थोडीशी तारांबळ आणि त्यानंतर मिळालेल्या या 4 धावा. एकंदरीत धावफलकावरती 6 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 2 चेंडू फेकलेत. विश्वासपूर्ण गोलंदाजी करत असताना गोलंदाज संतोष अनुभवाची शिदोरी मैदानावरती खोलतायत. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेट विश्व गाजवलं आणि पुनश्च एकदा आज आपल्या टीमसाठी व्यावसायिक खेळ खेळतायत. हा चेंडू नन्नूसाठी फटका खेचलाय. फिल्डर जागेवरती. होम डिलिव्हरी. दशरथ खुपसे झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. लागलेला पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या NP स्पोर्ट्स शहापूरला. पहिलं पाखरू आझाद. नन्नू गॉन. पहिली विकेट मिळाली आहे. पहिला झटका या ठिकाणी मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अष्टपैलू नन्नू गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला. तिथून निश्चितच आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. बॅटिंगसाठी आला. एक चौकार त्याला जरूर मिळाला, मात्र इथून मैदान सोडावं लागतं. फटका चांगला होता, मात्र प्रॉपर गॅप सिलेक्शन नव्हतं. फिल्डर सीमारेषेवरती बरोबर तैनात केला आणि विवरसने अंतर्गत मिळालेला पहिला बळी गोलंदाजी करणाऱ्या संतोष या गोलंदाजाला. पहिला फलंदाज बाद होतोय. निश्चितच इथून संघर्ष वाढत जाईल. NP स्पोर्ट्स शहापूर निलेशजी पाटोळे साहेबांनी प्रस्तुत केलेली टीम आहे. व्यावसायिक क्रिकेट क्षेत्रामध्ये अग्रगण्य या संघाला नेहमीच मोजलं जातं. धर्मवीर चषकाचे डिपेंडिंग चॅम्पियन आहेत. एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. नन्नू बाद होतोय. जागा भरून काढण्यासाठी द स्टायलिश मुंबई कॉप रुपेश फर्डे स्ट्राइक एंड वरती तयार. पहिलाच बॉल इनिंगचा फेस करतोय. धोक्याची घंटा. झेलची सुवर्ण संधी. पकडा कॅच. जिंका क्रिकेटची मॅच. सोप्पा कॅच होता. सोप्पा झेल ड्रॉप होतोय. कॅच छुटा. गेंदबाज का दिल टूटा. सोप्पा झेल ड्रॉप. स्पीचलेस. जबरदस्त कामगिरी करतायत संतोष यांचं. करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. पहिल्या बॉल पासून आपण पाहताय संधी निर्माण करतायत. फिल्डरची साथ मिळणं मित्रांनो गरजेचं आहे. 40+ खेळाडू आहेत. भरपूर 40+ प्लेयर्स तुम्हाला दोस्ती 11 शहापूर या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. वर्षानुवर्ष एकमेकांच्या विरोधात खेळले, त्यानंतर 40+ झाल्यानंतर एकत्रित आले. दोस्ती यारी, दिल दोस्ती दुनियादारी. मैदानावरती जबरदस्त कामगिरी. पूर्वार्धात बनवले 61 धावा. चला दशरथ सर, आपण स्वतः एक चांगले अंपायर आहात. वेळेची काळजी घेणं आपल्याला सर्वांना बंधनकारक आहे. स्टॉपवॉच ऑन आहे. बरोबर 3.5 मिनिटं होत आहेत. अजून षटक संपायचं बाकी आहे. या षटकातील विचार केला तर अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी. फिल्डरची साथ मिळायला हवी मित्रांनो. संसार करत असताना तुम्हाला चांगली बायको मिळाली तरच तुमचा संसार फुलणार. गोलंदाजी करतो त्यावेळेला चांगले फिल्डरची साथ मिळाली तरच तुमचं मैदानावरती अस्तित्व टिकणार. पकडा कॅच. जिंका मॅच. सोपं सूत्र. झेल सुटलाय. मुसा येतो स्ट्राइक एंड वरती. रुपेशला जीवनदान मिळाले. विध्वंसक बॅट्समन आहे. कशा पद्धतीने इथून फायदा उचलेल हे आपल्याला पाहायचंय.
सिंगल आली आहे, धावफलकावरती जोडली जाते. धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 7 या आकड्यावरती. मुसा बॅटची एज आउट स्विंगिंग डिलिव्हरी, मैदानात वनवा लावलाय, झेल टिपला, खेळ संपलाय. बॅट्समन मुस्तफा आउट. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. संतोष गोलंदाजी मार्कवरती, जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती बॅटची एज लागली आहे, प्रत्येक चेंडूवरती संधी निर्माण करतोय. फलंदाज मुसा बाद होतोय. निश्चितच तू चल मैं आया अशा पद्धतीची बॅटिंग मैदानावरती चालू आहे. गोलंदाज संतोष, तलवार पुरानी है मगर धार वही है. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात आपण आहोत. दुसरा फलंदाज बाद होतोय. मातब्बर बॅट्समन मैदानाच्या बाहेर पाठवलाय. मुसाला आउट केलंय. सुरुवातीला नन्नूवरती विश्वास दाखवला होता, नन्नूला बाद केलं. रुपेशला सुद्धा जवळ जवळ बाद करण्यात यश आलं होतं. सोपा जेल ड्रॉप झालाय. निश्चितच इथून पुढे जावं लागेल. मागे काय घडलं सोडून द्यावं लागेल. रात गई बाद गई. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. संतोष न्यू बॅटर. निश्चितच आता फार मोठी जिम्मेदारी असेल सूरजवरती. इथे पहा शॉर्ट पिच पुल केलाय, फटका चांगला आहे. दूरवरनं फिल्डर दशरथ जाऊन अडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा आलाय चौकार. पहिलं षटक संपलंय. आपण पाहताय एका षटकाच्या अंती धावफलकावरती 11 धावा, 2 गडी बाद 11. पहा स्टॉपवॉच ऑन आहे. 5.5 मिनिटे होत आहेत. पहिल्या षटकासाठी आपण खर्च करतायत. अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे आणि 20 मिनिटांमध्ये जर आपण 4 षटकं कंप्लीट केली नाहीत तर आपल्याला 5व्या षटकासाठी दंडित केलं जाऊ शकतं. 30 यार्डमध्ये एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला लावायला लागेल पंचांच्या माध्यमातून आणि ऑफिशियल टीमच्या माध्यमातून. या ठिकाणी टायमर ऑन आहे, स्टॉपवॉच ऑन आहे. बरोबर 6 मिनिटे आपण एका षटकासाठी घेत आहात. वेळेची काळजी घ्या. हसा खेळा, शिस्त पाळा. निश्चितच चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ. क्रिकेटच्या खेळाला वयाचं बंधन नसतं हे दोस्ती 11 शहापूर या संघानं नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये दाखवायला सुरुवात केली आहे. चांगले खेळतायत. एकावर एक चांगल्या दर्जाचे खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सुमित देशमुख सुपर बॅटिंग. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं षटकारांची आतिषबाजी केली आणि संघाला एक सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी करून दिली आहे. 61 धावा बनवल्यात. 62चं टार्गेट. रुपेश आणि सूरजवरती जिम्मेदारी एनपी स्पोर्ट शहापूर टीमसाठी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. लेफ्ट आर्म फिरकी. गोलंदाजी मार्क वरती संदीप. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. पहिला चेंडू. इथं पहा मिडॉनला बीट केलाय. रुपेश फर्डेच्या बॅटमधनं हा जबरदस्त टायमिंग फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पॉवर प्लेचं दुसरं षटक, P2चं हे षटक या ठिकाणी चालू झालंय आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावांची ही मेजवानी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. या 4 धावांच्या मदतीनं रुपेश पुढे सरकतोय. धावफलकाला पुढे घेऊन जातोय. स्कोर कार्ड पोहोचलं ते 15 या धावसंख्येवरती. 0 धावांवरती असताना एक चांगला सोपा झेल रुपेशचा ड्रॉप झाला. इथून रुपेश जेवढ्या धावा बनवेल त्या मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतील दोस्ती 11 शहापूरच्या. टॉप ऑर्डरला कोलॅप्स करण्याचं काम संतोषनं केलं. 2 विकेट मिळवल्या. तिसरीसाठी सुद्धा प्रयत्न त्यानं केले, मात्र फिल्डरची साथ मिळायला हवी होती. इथं पहा रुपेश फॉर्म मध्ये येतोय. चौकार आलाय. इथून कशा पद्धतीनं पुढे खेळ जाईल हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज संदीप. कमबॅकची गरज. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. इथे खोलवर टप्पा. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. चांगले फिल्डिंग. वेल स्टॉप. 30 यार्ड मध्ये अडवलं जातं. कुठल्याही प्रकारे घाई गडबड नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. मोठ्या फटक्यांपासून इथं मात्र आता वंचित ठेवलंय. चौकाराला प्रतिउत्तर. डॉट. टीट फॉर टॅट. ठोसास ठोसा. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. अलॉंग द कार्पेट चेंडू येतो सीमारेषेच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो.
सिंगल एकच धाबेवरती इथून संतुष्ट राहावं लागेल. जबरदस्त क्रिकेट कॅल्क्युलेटिव्ह खेळ मैदानात पेश करतायत. भगवा रंग परिधान करून दोस्ती 11 शहापूरचे 40 प्लसचे शिलेदार. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, तलवार पुराणी धार वही आहे. चांगला खेळ मैदानात दाखवतायत. अद्यापपर्यंत नेट टू नेट फाईट. सूरज विशेष स्ट्राईक वरती स्टायलिश फटके मारण्यासाठी पटाईत. निश्चितच एक टेक्निकल बॅट्समन म्हणून सूरजकडे सातत्यानं पाहिलं जातं. एक जेन्युइन ओपनर म्हणून नेहमीच खेळ राहिलाय. आज थोडासा मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय. एक चौकार त्याने ठोकलाय. कशा पद्धतीने इथून डाव पुढे सरकवेल. इथे पहा ड्राईव्ह करतोय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला पकडतायत, फेकतायत. सिंगल एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. एक धाव येईल, धावफलक पुढे सरकेल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 17 वरती जाऊन पोहोचलंय. 17. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धावेनं पुढे चाललेत. 62चा पाठलाग. मैदानावरती मॅच चांगली पाहायला मिळेल. एका बाजूनं युवा यंगस्टर्सचा जोश, स्टार खेळाडू. दुसऱ्या बाजूनं 40 प्लसचा अनुभव. इथे रुपेश फर्डे एक एक बॉल नंतर फॉर्म मध्ये येतोय. पहिले चौकार आणि यावेळेस दिलाय दे धमाका षटकार. रुपेश फर्डेला मिळालेलं जीवनदान इथून तुम्हाला सातत्यानं आठवण करून देईल. प्रत्येक फटक्यावरती आपण जर पाहिलं तर जबरदस्त नियंत्रण त्याचं आता इथून पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीनं चेंडूला टाइम करतोय. या अगोदर एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला. इथे मात्र डायरेक्ट हवाई हल्ला करतोय. षटकार येतोय. मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळख असणारा खेळाडू आहे आणि जीवनदानाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलत असताना पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॅटिंग. स्कोरबोर्ड पुढे सरकतं 23 वरती 23. इथे पहा समोर खेळलाय स्टेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतोय दशरथ. त्या ठिकाणी पकडफेक झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डोक्याची घंटा. पुन्हा एकदा तू तू मै मै. एकमेकांमध्ये थोडस कॉलिंग कॉम्बिनेशन थोडस चुकलं होतं. अंत भला तो सब भला. बाल बाल बच गए. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावफलकावरती आहे 24 धावा. पहा मित्रांनो, बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं होत आहेत. संदीपचं कौतुक केलं जाईल. बरोबर 4 मिनिटांमध्ये हे षटक कव्हर केलंय. इथून वेळ पाळणं आणि वेळेचं काळजी घेणं आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य असणार आहे. या अनुषंगानं वेळ पाळणं बंधनकारक असेल. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावर आहे 24 धावा. नेक्स्ट मॅच वेताळ स्वामी शहापूर आणि हार्दिक स्पोर्ट्स शहापूर. दोन्ही संघाचे कर्णधार आपण आला असाल तर मित्रांनो त्वरित रिपोर्टिंग करा. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर आणि वेताळ स्वामी शहापूर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आयोजन समितीशी संपर्क साधा आणि लगेचच टॉस करून घ्या. त्याच्यानंतर आजच्या दिवसाचं शेड्यूल आपण वाचतो आहोत. नीरज स्पोर्ट्स असनगाव आणि त्यांना फाईट करेल म्हसा 11. सूरज विशेच्या प्रत्येक षटकारासाठी विशाल खाडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला स्पीडअप करा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अंती धावफलकावरती तब्बल 24 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12.00 ची सरासरी. रुपेश आणि सूरज 2 ताकदवर फलंदाज मैदानावरती चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप पेश करतायत. 2 षटकांमध्ये 24 आल्यात. 62चं टार्गेट. पॉवर प्ले संपलाय. इथून कशा पद्धतीनं पुढे खेळ सरकेल हे आपल्याला जरूर पाहायचंय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाज गणेश. विकेट्स घ्याव्या लागतील. अनोखी शैली आहे, अनोखी शैली आहे. अनोख्या शैलीमध्ये टाकलेला हा बॉल आता पता नव्हता आणि निश्चितच ओम भट स्वा गेलाय. बॅट्समन रुपेशला दांडी गोल.
ची सुरुवात सुंदर झाली होती. पहिल्या बॉलवरती विकेट अर्जित केली होती गोलंदाज गणेशनं. त्यानंतर थोडासा दिशाहीन चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळाला. मयूर दिनकर बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलाय आणि षटकाराच्या साह्यानं त्यानं स्वतःचं खातं खोललंय. ही इज ऑफ द मार्क. षटकार येतोय. स्कोरबोर्ड वरती मोठी वाढ 31 धावा. धावफलक वधारलंय. 16 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण इथून तुम्हाला पाहायला मिळेल. कशा पद्धतीनं मॅच पुढे सरकेल, कशा पद्धतीनं सामना पुढे जाईल. 16 बॉल 31. गणेशचा हा चेंडू अनोखी शैली आहे. गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करत असताना तुम्ही पाकिस्तानच्या क्रिकेटला फॉलो करत असाल तर सोहेल तन्वीरची आठवण तुम्हाला जरूर येईल. अनऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. असं वाटतं की चेंडू कधी रिलीज करेल, मात्र ज्या वेळेला तो रिलीज करतो त्यावेळेला आपलं लक्ष जवळजवळ विचलित झालेलं असतं. लेफ्ट आर्म ओव्हर. अगदी चांगला चेंडू. फुलर लेंथ. जबरदस्त गोलंदाजी. षटकारानंतर त्यानं कमबॅक केलंय. ब्लॉक होल मध्ये मारा करत असताना नेत्रदीपक गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी करतोय. संघासाठी उपयुक्त षटक या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज गणेश. गणेश मॅन फ्रॉम आवरे, शहापूर तालुक्यातील एक अनऑर्थोडॉक्स शैली मधला गोलंदाज आपण पाहताय. फटका पुन्हा एकदा खेचलाय सीमारेषेवरती. थोडीशी तारांबळ आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. वेताळ स्वामी टीमचे कॅप्टन आणि हार्दिक स्पोर्ट्स शहापूरचे कॅप्टन, आपण टॉस साठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. वेताळ स्वामी आणि हार्दिक 11 शहापूर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. टॉस करणार आहोत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चौकार मिळतोय. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. 35 धाबा. चांगली बॉलिंग. गुड बॉलिंग. पायावरती आदळलाय. बॅट आणि चेंडू मध्ये व्यवस्थित संपर्क नव्हता. अभि सावंत सरांचा इशारा लेगबाईचा. आणि निश्चित आपण पाहाल एक धाव जरूर मिळाली आहे, मात्र आत्मविश्वास गोलंदाजाचा अप्रतिम. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत त्या 36 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉस कक्षामध्ये या. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर टीमचे कॅप्टन आणि वेताळ स्वामी संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस कक्षामध्ये या. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक जगदीशजी तारमळे सर आपल्याला जोडले जातील. हॅलो, थँक्यू. टॉस बॉक्स मध्ये आपण जातोय. ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. दुसरा सामना आजच्या दिवसामधला. एका बाजूला हार्दिक 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये वेताळ स्वामी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आदरणीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. सकाळचं सत्र. पहिला सामना सध्या सुरू आहे आपल्या समोर, ज्यामध्ये दोस्ती 11 शहापूर संघाने 61 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय NPA या संघासमोर. आणि ती लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेस करतायत मयूर दिनकर स्ट्राईक एंडला आणि सूरज विषय ही जोडी सध्या आपण मैदानावर पाहताय. 61 धावसंख्येचा पाठलाग सध्या संघ करतोय. दोस्ती 11 शहापूर 40+ चे सर्व खेळाडू. चांगला दिमागदार खेळ त्यांनी दाखवलाय. टॉस का बॉक्स मध्ये जाऊयात. एका बाजूला टेल आहे आणि एका बाजूला हेड आहे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय. टॉस जिंकला तो वेताळ स्वामी संघाचे कॅप्टन. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचं आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? पहिली बॅटिंग घेणार. नक्कीच या ठिकाणी सामना खेळून गेलेत. आज कशा पद्धतीनं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तयारी असणार आहे आणि एकंदरीत त्या दिवशी ग्रामीण खेळलेत. खेळपट्टीविषयी मैदानाविषयी काय सांगाल? खेळपट्टीचा अंदाज तर आम्हाला आलेला आहे. आता खेळपट्टी कशी आहे काय त्यानुसारच बॅटिंग घेतली पहिली आणि आता टार्गेट पण सेट असेल त्यांच्यासमोर, कारण समोरची टीम भरपूर चांगली आहे. त्यामुळे आता टार्गेट पण त्यांना जास्तीत जास्त देण्याचा आमचा टार्गेट असेल. जो संघ बांधला तो पूर्ण आहे का? आज बॉलर 2 कमी आहेत आमचे, अनमोल नाही आणि हॅफी नाही, त्यामुळे नवीन बॉलर आहेत. आता बघूया काय. ओके, थँक्यू. टॉस जिंकला, त्यांनी बॅटिंग घेतलं, तुम्हाला फिल्डिंग करायची. कशा पद्धतीनं नक्कीच या मैदानावर तुम्ही ग्रामीणची मॅच हारलात, आता ओपन खेळतात. ओपनचा संघ कशा पद्धतीनं तुम्ही या मॅच मध्ये तयारी करणार आहात? नक्कीच आमचा संघ आहे तोच आहे, पण
गावातले प्लेयर असल्यामुळे प्रत्येकाच्या मॅच असतात, त्याच्यामुळे कामाला त्यांना सुट्टी नसते, प्रत्येकाला ॲडजस्ट करायला लागते. तर बहुतेक आमचे पण 1-2 प्लेयर शॉर्ट्स आहेत आणि दोन नवीन चेहरे घेऊन उतरणार आहेत. नक्कीच टॉस झाला, फिल्डिंग करायची. दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकला तो टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे ते हार्दिक 11 या संघाला. नेक्स्ट मॅचमध्ये बिग फाईट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दरम्यान काय जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सोमनाथ खाडे सर सज्ज. धन्यवाद. 37 धावा इथं धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात संघर्ष वाढलाय. NP स्पोर्ट शहापूर संघासाठी सुद्धा आव्हान या ठिकाणी मोठं कडवं उभं केलंय. दोस्ती 11 शहापूर आणि त्यांच्या विरोधात NP स्पोर्ट शहापूर अशी मॅच मैदानावरती 61 धावांचं 62 धावांचं आव्हान ठेवलंय. निश्चितच सुरुवात जर आपण पाहिली तर चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि 37 धावा धावफलकावरती लागल्यात. समीकरण तुम्हाला सातत्यानं बदलत असताना पाहायला मिळतील. चौथा फलंदाज इथं बाद झालाय. सूरज विषयाला मैदान सोडावं लागलंय. बॅटिंग करण्यासाठी चौकार षटकारांचा शहनशाह अख्तर शेख मैदानात आलाय. मोठमोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ओळखला जातो. धावफलकावर 37. 10 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. शेवटचे 10 बॉल आणि 25 धावा. चला दशरथ सर थोडी घाई करा, आपण वेळ थोडासा जास्त घेत आहोत. शेवटच्या षटकामध्ये मॅच अटीतटीची असेल आणि तिथं तुम्हाला फिल्डरची पाबंदी यायला नको. गोलंदाज तयार, दशरथ खुपसे. जुना जाणता गोलंदाज, खोलवर टप्प्याचा चेंडू. निश्चितच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. टो एंडला चेंडू लागलाय आणि निश्चित एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगली फिल्डिंग. 9 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष पार करायचंय. मयूर दिनकर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी स्ट्राइक वरती तयार. 2 हार्ड हिटर फलंदाज, मॅन फ्रॉम आस्नोली. फुलटो चेंडू आहे, मिस टायमिंग स्ट्रोक. कदाचित वेगामध्ये परिवर्तन होतं. नियंत्रण ठेवलं होतं चेंडूवरती. दुसरा धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा आणि दुसरी धाव कंप्लीट झाली. नजर हटी, दुर्घटना घटी. थोडंसं क्षेत्ररक्षणावरती नियंत्रण करावं लागेल टीम दोस्ती 11 शहापूरला. इथं सुद्धा टाईट कॉल होता. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेसाठी दोघांमध्ये कॉम्बिनेशन चुकलं होतं. अख्तर आणि मयूर एकमेकांना कॉल देत असताना दोनही गाड्या एकाच एंडला येताना पाहायला मिळाल्या. मात्र वेळी स्वतःला आवरलं आणि जीवनदान मिळतंय ते दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावा येत आहेत. धावफलकावरती वाढ झाली आहे. अजूनही 22 धावांचं लक्ष पार करायचंय. 8 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष पार करायचंय. थोडासा रनवे मध्ये अडथळा आपण पाहू शकताय. प्रेशर गेम हा सामना जिंकावा लागेल. 8 बॉल 22. गोलंदाज दशरथ गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंड वरती मयूर दिनकर. चांगलं बॅटल. मोठ्या फटक्याची नितांत गरज. ब्लॉक होल वरती मारा पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे हात खोलून दिले जात नाहीयेत. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी आले आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. फिल्डर थोडेसे चुस्त तंदुरुस्त पाहायला मिळाले पाहिजे होते. जरूर आपलं एज फॅक्टर मॅटर करत आहे. मात्र मॅच अतिशय रोमहर्षक. 20 धावांची अजून गरज. 7 बॉल 20. मॅचचा जर आपण विचार केला तर दोस्ती 11 शहापूर संघ पकड मजबूत करण्याच्या तयारीत. मात्र समोर मयूर दिनकर आहे. त्याला किती वेळ तुम्ही शांत ठेवणार. जागेवरनं खडे खडे आमच्या अगदी VIP डायसला मानवंदना देत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि उर्वरित 6 बॉलमध्ये इथं 14 धावांची आवश्यकता. अजूनही सामना दोन्ही संघांसाठी दोलायमान अवस्थेमध्ये. सामना दोन्ही संघासाठी ऑन आहे. एखाद 2 चेंडू जर व्यवस्थित आले शेवटच्या षटकामधील तर कमांड मजबूत करतील दोस्ती 11 शहापूर.
शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला मयूर दिनकरनं आणि सामना क्लोज आणण्याचं काम त्यानं केलंय. 7 बॉल 20चं समीकरण होतं आणि एक षटकाराच्या मदतीनं 6 चेंडू आणि 14चं समीकरण. हार्दिक 11 शहापूर संघाचे कॅप्टन, आपण सूचना लक्षात घ्या, आपण तयार राहा. चला स्पीडअप करा, फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. सुमित सर, दशरथ सर, आपण स्वतः एक चांगले अंपायर आहात. थोडंसं वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागेल. संध्याकाळी आपल्याला बॅड लाईटचा इम्पॅक्ट मॅचेसवरती होत असतो. मॅच आम्ही जाणतोय अतिशय क्रुशल मॅच आहे, मात्र इंटरनॅशनलचा जरी सामना असला तरी तिथं सुद्धा वेळेची बंधनं असतात मित्रांनो. तिथं तुम्हाला 4 मिनिटं एका षटकासाठी दिली जातात इंटरनॅशनलच्या मॅचमध्ये. मात्र आपलं ग्रामीणचं क्रिकेट या अनुषंगाने आपण 5 मिनिटं एका षटकासाठी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहेत. त्याचबरोबर 1-2 मिनिटाचं तुम्हाला इथं कन्सेशन सुद्धा मिळतं. मात्र ऊस गोड लागला म्हणून मुळासकट उपटून खाऊ नये. गणेशाला आय मिस टायमिंग, झेलची संधी, कोण पकडणार कॅच? कॅच पकडण्यात अपयशी, मात्र इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज होतोय धावबाद. लागलेला हा झटका अख्तर शेखच्या रूपानं टीम NP स्पोर्ट्स शहापूरला वाघाची शिकार, रनआउट. मॉडेलसाठी जास्त वेळ घेऊ नका. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली होती. मॅन फ्रॉम आवरे गणेशने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे या मॅच मध्ये सुद्धा. त्याच्यावरती या ओव्हरमध्ये जिम्मेदारी फार मोठी आहे. 6 बॉल 14ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती झेल होता, झेल ड्रॉप, त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी धावले. फजल पठाण त्या ठिकाणी चेंडूवरती ताबा मिळवण्यात पुन्हा यशस्वी झाले. डायरेक्ट थ्रो सुद्धा चांगला आला आणि रनआउटच्या स्वरूपात इथे झटका मिळालाय. बॅट्समन आउट होतोय. लागलेला अजून एक धक्का. धावफलक 49, 5 गडी बाद, 5 बॉल 13ची मॅच. गणेश येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मयूरसाठी टाकलेला हा बॉल, फटका चांगला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. बाळा त्या ठिकाणी सुंदर थ्रो आणि निश्चितच एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. नेट टू नेट फाईट, नेट टू नेट ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही एन्जॉय करताय. 62चं लक्ष आहे. मेन इन ऑरेंज मैदानावरती दोस्ती 11 शहापूर सातत्यानं आपण पाहताय. 2 बाजून 2 दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा महामुकाबला. 4 बॉल 12ची गरज आहे. गणेश आलाय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. इथे फुलटोच दे धमाका, चेंडू बॅट वरती आलाय, स्वीट साऊंड निघालाय. NP स्पोर्ट्स ब्रँडेड षटकार. कारण प्रेशर रिलीज होईल. भावड्या आला, भाऊ, आणि त्यानं पद्धतशीर खाऊ दिलाय. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती इथं मोठी भरारी. स्कोरबोर्ड तब्बल 56 अब तक 56. सामना पहा, 3 बॉल 6ची गरज. या षटकारानं सामना खुला केलाय NP स्पोर्ट्स शहापूर टीमसाठी. या षटकारानं सामना जिवंत केलाय NP साठी. हा षटकार उपयुक्त पाहायला मिळतोय NP स्पोर्ट्स शहापूर या टीमसाठी. आज भाऊ इन्फॉर्म वेलकम. 3 बॉल 6ची गरज. गणेशचा हा चेंडू शॉर्ट पिच पुल केलंय. एक टप्प्यावरती चेंडू पकडला जाईल का प्रश्न होता. वाट पाहिली, मात्र चेंडू न दिलाय चकवा. चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. भावड्याचा वार, चेंडू सीमा पार, चौकार. भाऊनं मैदान गाजवलंय. त्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं असेल आपल्या घरच्या संघासाठी तुफान बॅटिंग त्याची. आणि निश्चित या मॅच मध्ये मोक्याच्या क्षणाला 2 कडक ठोके, चौकार, षटकार. त्यानंतर आपण पाहताय समीकरण बदललं. 2 बॉल 2ची गरज. याच मैदानावरती 3 चेंडू 3 धावांची गरज असताना सामना डिपेंड झालेला आहे. कंपल्सरी चेसिंग
इज द रूल ऑफ टुर्नामेंट. डॉट येतोय. मॅच में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. मैदानावरती कधीही काहीही घडू शकतं. 1 बॉल 2 ची गरज. जर सिंगल धाव आली तर टाय होईल. सामना कंपल्सरी चेसिंग आहे. 2 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. भावड्या आलाय बॅटिंग करण्यासाठी. हार्ड हिटिंग झोन मध्ये असणारा खेळाडू आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा बॅट्समन आहे. चौकार षटकार मारून त्यानं संघासाठी मॅच जिवंत जरूर केली आहे. मात्र 1 चेंडू 2 धावा इथून त्याला बनवाव्या लागतील. शेवटच्या एका बॉलवरती या संपूर्ण सामन्याचं चित्र पाहायला मिळेल. या संपूर्ण सामन्याचं भवितव्य तुम्हाला पाहायला मिळेल. व्हॉट अ मॅच. अशाच पद्धतीची मॅच पाहण्यासाठी आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय तर चारही बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी सकाळच्या सत्रापासूनच होताना पाहायला मिळतीये. 1 बॉल 2 ची गरज. धावा पूर्ण केल्या जातील का? कंपल्सरी चेसिंग आहे. गणेश विघ्नहर्त्याची भूमिका त्यानं पार पाडली आहे. औरा गावाचं नाव आणि निश्चितच आपल्या दोस्ती 11 शहापूर संघाचं नाव मोठं करण्यासाठी काम करतोय. दिल दोस्ती दुनियादारी जिंकणार की जिंकणार एनपी स्पोर्ट शहापूर. 1 बॉल 2 ची गरज. चांगला चेंडू टाकलाय आणि हा सामना जिंकलाय. दोस्ती 11 शहापूर या टीमनं विघ्नहर्त्याची भूमिका पार पडलीये. दोस्ती 11 शहापूर मॅन फ्रॉम औरे गणेश ठरलाय या सामन्याचा हिरो. दिला जाईल मॅच साठी. 25 मिनिटांमध्ये आपली एक इनिंग समाप्त करायची आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय आपल्या दिलेल्या टायमिंग मध्ये आपण इनिंग समाप्त करायची. आपल्याला या दिवशी टोटल 12 सामने खेळवायचे. याची लक्षात घ्या.